सहाय्यक नगर रचनाकार म्हणजेच असिस्टंट टाउन प्लॅनर या परीक्षेसाठी तयारी करत असाल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच सुरू होतंय इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीतर्फे. अधिक माहितीसाठी 788 781 1411 किंवा 96 99 89 70 70 या क्रमांकावर संपर्क करा. May I come in, sir? Yeah. Good afternoon, sir. Good afternoon. Please sit down. Thank you, sir. Introduce yourself. I'm Akash Garud from. नाव नाही सांगायचं. Yes. नाव न सांगता तुमचं परिचय करू. गरुड साहेब नाव सांगायचं नाही. Yes. I came from Parbhani district of Marathwada region. I have completed my graduation in BTech Planning from College of Engineering Pune in 2021 and currently working in IIT Bombay under Unnat Maharashtra Abhiyan project. COP बंद केलं काय तुम्ही? Yes, sir. कोण होते टीचरची नाव सांगाल 2-3? टीचर सर रावल सर एक होते, सोनार सर, पेटकर मॅडम, त्यानंतर सिव्हिल केलं का प्लॅनिंग केलं तुम्ही? प्लॅनिंग सर. बरं. दोन्ही मध्ये काय फरक आहे? Sir, civil is related to structures Okay. mostly, and planning is related to the way of representing a town. Mostly the spatial planning. विजिट कुठे दिला तर फील्ड विजिट तुमच्या? Field visit, sir. First semester, second semester, Bilar, then Dapoli, then Bibewadi area, and then Ahmednagar DP and Aurangabad. आता प्रत्येक ठिकाणी थोडक्यात माहिती सांगा काय तिथे बघितलं. पहिला कुठे गेले तुम्ही? भिलार. बिलार काय गेलं? भिलार हे एक पुस्तकांचं गाव म्हणून पहिल्यांदा जे Okay. आपल्या महाराष्ट्रात महाबळेश्वर पुस्तकांचं जिल्ह्यात. गाव हे झालेलं हां. ते भिलार होतं. बरं. त्यानंतर आम्ही तिथं काय उद्देश होता जाण्यात? तिथे जाण्यास सर विलेज डेव्हलपमेंट प्लॅन बनवायचा होता. म्हणजे तिथली रस्ते, तिथली लोकसंख्या, ओके. त्यानंतर तिथली इकॉनॉमी वगैरे की आणि पुस्तकांचं गाव कसं चालतं नेमकं. त्याच्यानंतर दुसरं काय पाहिलं? दुसरं सर आम्ही लोकल एरिया प्लॅन केला. तो आपल्या दापोडी एरियामध्ये. इथला पुण्यातला? येस सर. बरं. तिथे मग एक टाउनमध्ये काय काय सर्व्हिसेस असतात जसं की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, इलेक्ट्रिसिटी, त्यानंतर रस्ते, अशा गोष्टींचं लोकल एरिया प्लॅनमध्ये आम्ही अभ्यास केला आणि एक ग्रुप ॲक्टिव्हिटी म्हणून कंडक्ट केली. तिसरी त्यानंतर बिबेवाडी सर. बिबेवाडीमध्ये आम्ही ट्रान्सपोर्टेशनचे एक हे केले, काय आपलं एक्झरसाइज म्हणून केलं होतं ट्रान्सपोर्टेशनची. येस, नाही सर्वे नाही की TVC काउंट किती, मग तिथे रोडची कॅपॅसिटी किती असायला हवी, विड्थ वगैरे, त्यानंतर रोड, मग तिथनं पेडेस्ट्रियन किती जातात, रिक्वायरमेंट्स काय आहेत, पब्लिक ट्रान्सपोर्ट कसं असायला पाहिजे, म्हणजे आता की जे सिग्नल्स आहेत, सिग्नल सायकल मॅनेज कशा करायच्या, कशा करायला हव्यात, हे अशा जनरल गोष्टी त्यातनं आम्ही हे केल्या होत्या. पुढे त्यानंतर सर अहमदनगरमध्ये आम्ही लॉकडाऊनच्या जस्ट थोडंसं आधी गेलो होतो. तेव्हा आम्ही तिथे केलं की DP, एक म्युन्सिपल कॉर्पोरेशन एरिया, तिथला DP बनवायचा की तिथे मग जनरल शहरातनं बाहेर येणाऱ्या आणि आत जाणाऱ्या गाड्या, त्यानंतर शहरातली बिल्डिंग स्ट्रक्चर्स, त्यानंतर तिथे FSI किती युटिलायझेशन झालेलं आहे, त्यानंतर लँड युजेस, असं एक बेस मॅप बनवून त्यानंतर लँड युजेस मोजून वगैरे एक जनरल आयडिया म्हणून आम्ही 4 दिवसांमध्ये फील्ड वर्क केलेलं आम्ही तिथे. ओके. प्रोजेक्ट कुठला घेतला होता? प्रोजेक्ट सर माझा होता की असेसमेंट ऑफ स्वच्छ भारत मिशन अँड प्रधानमंत्री आवास योजना इन परभणी डिस्ट्रिक्ट, इम्प्लिमेंटेशन ऑफ. येस सर, मी परभणीमधला होतो आणि त्यावेळेस आमचा जेव्हा प्रोजेक्ट चालू होता तेव्हा लॉकडाऊन होतं, त्यामुळे ॲक्सेसिबिलिटी जास्त दूर जाण्याची. फाइंडिंग काय तिथे सर? तिथनं फाइंडिंग अशी होती की परभणी डिस्ट्रिक्टमध्ये जे इम्प्लिमेंटेशन आहे स्कीम्सचं, प्रधानमंत्री आवास योजनेचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते महाराष्ट्राची जी ॲव्हरेज आहे पर्सेंटेज त्यापेक्षा, म्हणजे टोटल हाऊसहोल्ड पॉप्युलेशन कन्सिडर करून जेव्हा आपण 2011ची पॉप्युलेशन कन्सिडर केली त्यातले जेवढे हाऊसहोल्ड्स आहेत त्याच्या पर्सेंटेजमध्ये किती कन्स्ट्रक्ट केले PMAYच्या अंडर ते जास्त होते महाराष्ट्रापेक्षा पर्सेंटेज वाईज, आणि स्वच्छ भारत मिशनचे त्याच बाबतीमध्ये परभणीमध्ये कमी होते. स्वच्छ भारत मिशन अंडर टॉयलेट्स कन्स्ट्रक्ट केलेले होते ते कमी होते. प्लेसमेंट नाही मिळाली का? नाही सर, प्लेसमेंट मी घेतली नव्हती. आली होती? येस. कुठे आली होती तुम्हाला प्लेसमेंट? म्हणजे मी असं अप्लायच नाही केले. नाही. बाकी ज्यांनी केले त्यांना काय पॅकेज मिळालं? त्यांना सर माझ्यासोबतच्यांना 8 लाख, 9 लाख, 4 लाख, 5 लाख. नॉर्मली होतं प्लेस? नॉर्मली सर कॉग्निझंट. कॉग्निझंट म्हणजे काय तुमचं काम?
नाही काही जणांनी काय केलेलं की ते मायनर कोर्सेस असतात, मायनर कोर्सेस अटेंड केले, काही जणांनी फायनान्सचे केले, काहींनी कम्प्युटर सायन्सचे केले, तर त्यातनं ते प्लेस झाले होते मोस्टली. पण प्लॅनिंगच्या रिलेटेड अशी कोर तुमच्या ह्याच्यामध्ये किंवा व्हॉट आर द लेटेस्ट सॉफ्टवेअर अवेलेबल तुमच्या कोर्स करता QGIS मोस्टली QGIS अँड ArcGIS. काय त्या दोन्हीमध्ये काय आहे सर? QGIS हे एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे, ते सगळ्यांसाठी असतं, म्हणजे की जे ज्या JS वरच्या गोष्टी आहेत त्या आपण त्यातनं सगळं करू शकतो. स्पॅशियल प्लॅनिंग आपण सगळ्या गोष्टी दाखवणं. सध्या आम्ही पण त्या JS वरच काम करतोय सध्या. की तुम्ही आता एक शब्द वापरा स्पॅशियल प्लॅनिंग. येस काय असतं ते? काय सर, स्पॅशियल मिनिंग द विच इज रिलेटेड टू लोकेशन एक्झॅक्टली, विच कॅन बी एक्सप्रेस इन स्पॅन ऑफ लोकेशन, म्हणजे की एक एरिया आपण डिफाईन करू शकतो, त्या स्पॅशियल एरिया असं म्हणू शकतो आपण त्याला. सॉफ्टवेअर अवेलेबल आहे सॉफ्टवेअरमध्ये सर. JS मध्ये आपण काही जे सॅटेलाइट इमेजेस असतात त्यावरनं डाटा रेफर करू शकतो, जसं की आपण रिमोट सेन्सिंग म्हणतो. रिमोट सेन्सिंगसाठी JSचा जास्त वापर केला जातो. दुसरं सॉफ्टवेअर सर माझ्या याच्यामध्ये वापरलेलं ऑटोकॅड होतं, जे आम्ही बेसमॅप प्रिपेअर करण्यासाठी वापरायचो. आम्हाला जेव्हा असाइनमेंट होती की एक नेबरहूड सिटी प्लॅन करायची, त्यातले मग प्लॅन्स बनवायचे की फ्लोर प्लॅन बनवणे वगैरे, जे सुरुवातीला होतं आम्हाला ते. नेबरहूड सिटी बरोबर. काय कन्सेप्ट आहे तो? सर, नेबरहूड सिटी इज in itself is a town, like a town, which contain all the facilities of a town, like high school, college, temple, like and the sewage management system. नांदेड सिटी आहे का नेबरहूड सिटी? का बोलू शकतो का? सर, नांदेड आपण नेबरहूड सिटी म्हणू शकतो, पण ती एक टाउन प्लॅनिंग स्कीम आहे तसं पाहायला. काय कमतरता आहे तिथे तुमच्या या कन्सेप्ट? त्याच्यामध्ये काय कमतरता आहे? तिथे शाळा आहे, येस, पाण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे, ड्रेनेज व्यवस्था. बट सर, नेबरहूड सिटी इज लाईक द one person purchases the land or the only one person ownership, like the DSK neighborhood city, which was planned but not implemented yet on Solapur highway. एकाच माणसाने घेतली पाहिजे तिथे? नाही, असं कंपल्सरी नाही. येस, बट जी डेव्हलप करायची. नांदेड सिटी एकाचीच आहे जेव्हा नाही सर, त्यांनी कसं ते लँड पुलिंग करून केलेली होती. बरोबर आहे, पण नंतर आता त्यांना पैसे दिले ते त्यावेळी नव्हतं. पण त्यावेळी नव्हतं. बरं, नेबरहूड सिटीचा कन्सेप्ट आहे. येस. ओपन सोर्स सॉफ्टवेअर आणि लायसन्स सॉफ्टवेअर मध्ये काय फरक असतो? सर, ओपन सोर्स फ्री अवेलेबल असतं आणि लायसन्स म्हणजे त्यांनी ते एक कंपनीने डेव्हलप केलेलं असतं, त्याची त्यातनं प्रॉफिट वगैरे रिकव्हर करण्यासाठी ते चार्ज करतात. याचे लिमिटेशन काय ओपन सोर्स? ओपन सोर्सचे लिमिटेशन सर, जे इंटरपोलेशन असतं त्याची रिझोल्युशन वगैरे असतात, ते आपल्याला तेवढं मिळत नाही. आणि बाकी जे आपण इंटरपोलेशनमध्येच जे आपल्याला पाहिजे असतं की काही ज्या फंक्शन्स असतात ते त्यामध्ये इझिली अवेलेबल असतात. ज्या काही आपल्याला QGIS मध्ये काही प्लगिन्स ॲड करायला लागतात, काही गोष्टी नवीन ॲड करून आपण ज्या गोष्टी त्यातनं आउटपुट काढू शकतो ते ArcGIS मध्ये लवकर निघतं. तुमच्या टाउन प्लॅनिंग मध्ये AR VR हे करू शकता का? AR VR माहिती का तुम्हाला? आर्टिफिशियल नाही, सॉरी, ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी वगैरे. सर ऍक्च्युअली मला आता एखादा स्कीम वगैरे टाउन प्लॅनिंगची बघायला गेलो त्या कस्टमरला काय दाखवतात ते? मॉडेल तर जुनं झालं, ते पहिलं ठेवायचं आम्ही लहान असताना, असं असं होईल. आता काय दाखवतात गेल्यावर? तुम्हाला खुर्चीत बसवतात, एका रूम मध्ये नेतात, काय दाखवतात? नाही, आयडिया नाही सर. नाही आयडिया. वॉक थ्रू दाखवतच नाही. तुमचं घर असं असेल, असं तुम्ही जाणार, असं हे करणार, हे गेलं की बघा तुम्ही शॉवर असं असतं. मी अजून कधी व्हिजिट नाही केलं, त्यामुळे कुठे व्हिजिट करायची तेव्हा आयडिया नाही त्याबद्दल. तुमच्याकडचे काय कॉलेजमध्ये दाखवलंय त्यांनी? नाही. राऊतने दाखवलंय का? नाही सर. त्यांना आता जाऊन भेटा त्याला म्हणून, मला भेटेल उद्या ते. रावल सर बीटेक साठी शिकवायला जास्त नव्हते. आमची बॅच, आमच्या आधीची जी बॅच होती त्यांच्या रिजनल प्लॅन साठी ते एक फक्त याच्यासाठी होते. ते लेडीज फॅकल्टी होती ना, PhD आरती पेटकर, तिने शिकवलं असेल ना? नाही सर, असं ऑगमेंटेड रियालिटी अशा नाही शिकवलं. नाही शिकवलं आम्हाला. पण ते ऑगमेंटेड काय उद्देश तुमचा? सर, गव्हर्नमेंटमध्ये येण्याचा उद्देश असा की काही गोष्टी असतात ज्या आपण जॉब सिक्युरिटी म्हणतो. जसं की आता माझ्या घरी गव्हर्नमेंटमध्ये कुणीच नाही आहे, तर बाकीच्या मला एक सांगा, बेसिकली वी आर इंजिनियर्स. येस.
ते काय आपल्याला काय लाट मारे तिथं पाणी काढलं पाहिजे. सर सगळं बट थोडं प्लॅनर्ससाठी प्रायव्हेट क्लार्कला मध्ये वगैरे ठीक आहे, एखादा क्लार्क असेल काय बाबा त्याला तेच एक सोर्स आहे. तुम्हाला काय इंजिनिअरिंगला सॉफ्टवेअरने हाकलं तर घरी करू शकतो नाही का. नाही, तुम्हाला but sir- एखादं हे केलं तुम्ही स्वतःच्या पायावर फर्म उभी करू शकता. हा फरक आहे ना. यू शुड बी अ जॉब क्रिएटर. बट प्लॅनिंग साठी सध्या जॉब प्रायव्हेट सेक्टर मध्ये अवेलेबल खूप कमी आणि आहेत त्याचा पे स्केल खूप कमी. म्हणजे जसं की 25,000 मॅक्स जे आता कोर प्लॅनिंग मध्ये काम करतायत त्यांना 30,000 रुपये नवीन लागले. तुम्हाला काय वाटतं की आता जे 5,000 जणांना काय पॅकेज मिळावं साधारण, सो दॅट दे विल बी कम्फर्टेबल. आता प्लॅनिंग जसं मी ओव्हरऑल विचारलं, इंजिनियर झाल्यानंतर त्याला काय पॅकेज दिलं पाहिजे की ही विल बी कम्फर्टेबल. सर ते डिपेंड करतो कॉलेजवर. मी काय कॉलेजचा संबंध आहे का याच्यावर. इंडिव्हिज्युअलला विचारलं पाहिजे की एवढं दिल्यानंतर वी स्टुडंट कम्युनिटी विल बी हॅपी. 6 लाखांच्या वर तरी असायला हवं असं माझं. 6 लाख म्हणजे म्हणा महिना 50,000 त्याला मिळाले पाहिजे. तुमच्या कॉलेजमध्ये एका मुलीला 42 लाख होतो. तिला विचार एवढ्या पैशाचं काय करते. ते म्हणजे सर पुरत नाहीत ना. म्हणलं कसं पुरत नाही म्हणली. सर म्हणले 30% इन्कम टॅक्स गेला, 12 लाख गेले, म्हणजे राहिले 30 लाख. सर म्हणले घर घेतलं, 1 लाख महिन्याला हप्ता, म्हणलं गेले 12 लाख. उरलेला तर काय करते तू सांगता येईल. म्हणजे पैसे मिळवणं हे नाहीच आहे. समाधान पाहिजे त्याच्यामध्ये, कामाचं हे पाहिजे. एखाद्या ठिकाणी तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये घेतलं, तुम्हाला दिले ते 2 लाख रुपये महिना आणि 23 तास काम करायला होतं, कराल तुम्ही नाही की नाही. मग मेंटल सॅटिस्फॅक्शन हे फार महत्त्वाचं आहे. पैसे नाहीत वगैरे नाही का. गव्हर्नमेंटमध्ये म्हणजे तुम्हाला स्टॅबिलिटी पाहिजे नाही का. विचारायचं तुम्ही भिलार, दापोडी, नगर, बिवेवाडी इथे काम केलं. प्रधानमंत्री आवास योजनेचा तुम्ही परफॉर्मन्स सांगितला परभणीच्या संदर्भातला. प्रधानमंत्री आवास योजना याच्या जे नॉर्म्स आहेत, तर आपण सुरुवात करूया एक स्ट्रक्चरल कंपोनंटपासून, बिल्डिंग कंपोनंटपासून. प्लिंथ हाईट किती असते. बिल्डिंग स्ट्रक्चरच्या रिलेटेड मी नव्हतं केली. यू आर प्लॅनर. येस सर. यू आर प्लॅनर. येस 0.6 सर. 0.6. अच्छा. कार्पेट एरिया. कार्पेट एरिया सर 250 मीटर्स. वॉल थिकनेस. वॉल थिकनेस नाही. बरं. विंडो ओपनिंग्स. विंडो ओपनिंग सर डिपेंड्स ऑन द क्लायमेट ऑफ रिजन. हां, परभणीचं आता करेक्ट. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये विंडो ओपनिंगसाठी काय नॉर्म्स दिलेले आहेत. ते किती मजले होते ते तुमच्या परभणीत आहे ना प्रधानमंत्री आवास योजना, किती मजले होते. सर प्रधानमंत्री आवास योजना रूरल एरियामध्ये एक सेपरेट घर असतं. म्हणजे ग्राउंड, फक्त ग्राउंड का ग्राउंड +1. ग्राउंड फ्लोअरनं. हां, तर ग्राउंडमध्ये त्याचं रुफिंग कुठलं होतं. रुफिंग आमच्याकडे RCCचं टेरेस. RCCचं होतं. टोटल एका घरासाठी टोटल कॉस्टिंग किती जात होतं. कॉस्टिंग सर गव्हर्नमेंटकडनं 1,20,000 रुपयांच्या 3 इन्स्टॉलमेंट्स मिळतात. माझा प्रश्न काय आहे म्हणजे किती आलं कॉस्टिंग. हां, ते आम्ही नाही करणार, तुम्ही करायचं. 3,60,000. तुम्हाला विचारलं तुमचं ड्रेस शिवायला किती पैसे लागतात, शर्ट अँड पॅन्ट शिवायला. तुम्ही सांगताय मला शर्टला 200 लागते आणि याला 300 लागतात. मग आम्ही नाही भेटेल. तुम्ही सांगायचं 500 रुपये लागतात. तसं 1,20,000 एक इन्स्टॉलमेंट, 3 इन्स्टॉलमेंट म्हणजे किती आले. हां, किती झाले. 40,000 3 इन्स्टॉल 1,00,000. मग तुम्ही आता उलट सांगा. तुम्ही उलट सांगितलं. हां, तुम्ही आता सांगताना 1,20,000 3 इन्स्टॉलमेंट मध्ये मिळतात. इन्स्टॉलमेंट कशाला विचारलं होतं का तुम्हाला. तुम्ही सांगा 1,20,000 येते. मग त्यांनी तर विचारलं असतं 1,20,000 ॲट ए टाइम येतात का, मग त्याचं उत्तर होतं. उत्तर कसं पाहिजे 1 लाख. मग एवढे प्रश्न नसते आले. 1,20,000 होते मिळतात बाबा त्यांना. आणि एरिया किती येते होता तो. एरिया किती. एरिया सर 25 स्क्वेअर मीटर्स. किती स्क्वेअर फीट झालं ते. स्क्वेअर फीट मध्ये सर रफली 250. बरं. पर स्क्वेअर फीट किती कॉस्टिंग जातं ते. येस सर. पर स्क्वेअर फीट किती कॉस्टिंग जाईल. पर स्क्वेअर फीट अराउंड 5,000 सर. 5,000 कसं होईल कॅल्क्युलेशन. का 500 म्हणतो तुम्ही. ते तर 15 मिनिटाला बुडून टाकतील. 5,000 रुपयाचं हे केलं गावाकडे मोठमोठे आहेत त्या परांजपे बिरांजपे स्व कमी आहे. 500 रुपये पर स्क्वेअर फीट. बरोबर. ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रीन बिल्डिंग किंवा जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे आहे त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ही उपयुक्त आहे का. ग्रीन बिल्डिंग सस्टेनेबल
किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे उपयुक्त आहे का? उपयुक्तता त्याची सस्टेनेबल असं नाही म्हणता येणार. प्रश्न काय आहे का? नाही आहे. हां, त्याच्यामध्ये जो कम्फर्ट त्या राहणाऱ्याला मिळतो का, त्याचं कम्फर्ट ॲनालिसिस जर केलं तर ते काय वाटतं तुम्हाला? सर कम्फर्टेबल असतात. कम्फर्ट ॲनालिसिस. आता तुम्ही म्हणाल वॉल थिकनेस माहिती नाही आहे, त्यामुळे त्याचं टेम्परेचर व्हेरिएशन किंवा टेम्परेचर ग्रेडियंट जे काही भेटणार, तो जो त्याचं जे ऊन तापलं, परभणीचं टेम्परेचर खूप असतं, म्हणजे जे ऊन तापलं तर ते तापणारच आहे. म्हणजे त्याला शॅडो जरी म्हणजे वरतून छप्पर जरी असेल तरी सुद्धा आतमध्ये त्याला गरम होणार आहे. ते सगळ्या घरांमध्ये होतं. हाईट किती होती? हाईट सर 3 मीटर. 3 मीटर. 3 मीटर. 3 मीटर. आणि लाईफ बिल्डिंगचं? सर बिल्डिंगचं लाईफ तुमच्या अंदाजाने सांगा. ॲव्हरेज आपण 60 वर्षांसाठी घर. प्रधानमंत्री आवास योजने म्हणून म्हटलं नॉर्म्स. आता तुमचं काय म्हणाला, तुम्ही विंडो ओपनिंग माहिती नाही, वॉल थिकनेस माहिती नाही, त्याच्यानं मग तरीसुद्धा तुम्ही कसं सांगू शकता की याचं 65 इयर्स एज आहे? ॲव्हरेज आपण बिल्डिंग जेव्हा कन्स्ट्रक्ट करतो, आपण आपली जी बिल्डिंग ज्यावेळेस कन्स्ट्रक्ट करतो त्यावेळेस तिचं 75 इयर्स आपण कन्सिडर करतो. आता जे आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांचं लाईफ किती आहे? कारण यू आर द प्लॅनर, यू वॉन्ट टू क्रिएट द हाऊसिंग स्टॉक, बट इफ इट इज गोइंग टू having a life of only 20 years, so as a planner how will you deal with it? हा प्रश्न आहे. तर मग हे जर 20 वर्षानंतर किंवा 25 वर्षानंतर जर त्याचं रिव्हाइव्ह करायचं असेल किंवा इफ इट इज रिझल्टिंग इन टू अगेन अनहायजेनिक कंडिशन, सो ॲज अ प्लॅनर व्हॉट विल बी युअर प्रोव्हिजन्स? घरांची गरज न संपणारी आहे सर. व्हॉट इज युअर तुम्हाला कन्सिडरेशन? इंचार्ज नेमला आता की तुम्ही बाबा टाउन प्लॅनिंग मध्ये मास्टर आहात वगैरे, पीएमओ कार्यालयाने सजेशन मागितलं बाबा, तर काय सजेशन द्याल त्या घरात? कारण तुम्ही आता उन्नत भारतच्या अंतर्गत IIT मध्ये ऑलरेडी आहात. उन्नत महाराष्ट्राच्या नंतर अंतर्गत येऊ आपण ते याच्यावर सजेशन द्यायला सांगितले की बाबा याच्यामध्ये काय सुधारणा केलं पाहिजे, काय सजेशन द्या. घरांच्या कन्स्ट्रक्शन प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भातल्या तुम्हाला 5 सजेशन माहिती पटपट पटपट सांगा. त्यासाठी आपण अभ्यास गट नेमायचा. नाही सर, सिव्हिल ते कन्स्ट्रक्शन स्ट्रक्चर रिलेटेड तेवढी मला आयडिया नाही सर. स्ट्रक्चरची लाईफ बस तेच स्ट्रक्चर. बाकी आणखी काय टाउन प्लॅनिंगच्या दृष्टीने तुमच्या जे टाउन त्याच्यात काय इनपुट द्याल तुम्ही? तर त्या एक लाईव्हलीहूड त्याने सुधारतं. आणि सजेशन तुम्ही विचारले. आता स्ट्रक्चरचा भाग आहे कन्स्ट्रक्शनचा, सिव्हिल डिपार्टमेंट टेक केअर, तुम्ही आहे प्लॅनिंग अथॉरिटी, काय तर सजेशन? याच्यात एक मला थोडी करेक्शन्स करायची वाटतं. तुम्ही स्ट्रक्चरचं म्हणालात, मी स्ट्रक्चर संबंधित एकही प्रश्न नाही विचारला की तुम्हाला तिथे किती बार टाकले, किती एक केलेले, काही नाही. आय एम जस्ट डिलिंग विथ द प्लॅनिंग ऑफ द प्रधानमंत्री व्हील हाऊस, याच्याशीच आपण बोलतोय. डोंट चेंज द ट्रॅक ऑफ. हां, इट इज नॉट अ स्ट्रक्चर, इट इज सोनली प्लॅनिंग. काय सजेशन सांगा, बी फ्रँक. हां, सजेशन असे की पैसे असतात घराला बांधण्यासाठी, ओके, ते ऍक्च्युअल मध्ये पुरत नाही. ओके, तसं पाहायला म्हणजे थोडक्यात त्याचं लिमिट वाढवलं पाहिजे. Yes. बरं, दुसरं एक झालं. त्यानंतर सर पूर्ण जो पैसा आहे त्यातला जो इम्प्लिमेंटेशनचा पार्ट आहे त्यात ट्रान्सपरन्सी आणली पाहिजे. कारण काही जणांकडे घरं असताना त्यांना घरं परत मिळाली हे मी पाहिजे. ओके, त्यामुळे ते ट्रान्सपरन्सी येणं ते महत्वाचं जास्त. गरजू लोकांना मिळाली पाहिजे. ओके, सोप्या भाषेत. पुढे 2 ती बाकी लूपहोल झाली. तुम्हाला टाउन प्लॅनिंगच्या दृष्टीने त्यात सुधारणा काय करायची होती? नाही सांगा तुम्ही. आता वर सांगा तापतंय वर्ग घर, ती सुधारणा नाही का ती? त्याला काय केलं पाहिजे, काय सांगणार तुम्ही? तुम्ही सांगायला पाहिजे ना की बाबा उन्हाळ्यामध्ये यांना त्रास होतो, याच्यावर काहीतरी सोल्युशन पाहिजे. हे सजेशन नाही का? उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनाच त्रास होतो. सजेशन माहिती आहे, इम्प्लिमेंटेशन राहू दे बाजूला. काय सांगणार? जमामध्ये जागा असते ती जागा वाढवून द्यायला हवी, जी लिमिट आहे ना 25 स्क्वेअर मीटर. नाही, बरोबर आहे. त्याने तुमचा उन्हाचा त्रास कसा कमी होईल? उन्हाचा नाही सर, जसं आपण बघतो आणि सजेशन हे त्याच्याशी रिलेटेड विचारले ना, मग की जे तापतंय त्याच्यात काय सजेशन्स आहेत तुमचे? तुम्ही स्पेसिफिक बोला. नाही तर डॉक्टरच म्हणते की नाही पावसाळ्यात सगळ्यांना त्रास होतोय,
साथीचा रोग आला होणार होता काय सांगितलं तुम्हाला. आता तुम्ही आता नंतर आपण IIT-वर येऊ. तुम्ही बघितले परभणीत बघितले तो स्वतः डोळ्यांनी पाहिले लॉकडाऊन मध्ये तिथे होता आणि नाही सांगताय तुम्हाला. आणि इथे खूप पैसा खर्च होतो. हो आणि बरंच 20 वर्षानंतर इट इज अगेन रिझल्टिंग इनटू द स्लम. खेडेगावच्या शाळा बांधलेल्या असतात माहिती का, जिल्हा परिषद शाळा होत्या 4-5 वर्षात पडतात. काय पडतात? ते झालेलं नाही. विटा चांगल्या क्वालिटीच्या नसतात. नंतर तुमचा सिमेंटचा त्याचा रेशो आहे तो प्रॉपर मेंटेन केला नसतो. क्युरिंग नसतं केलेलं नाही का. इंजिनियरची चूक आहे तो बघत नाही. आता IIT मध्ये काय करताय तुम्ही? उन्नत महाराष्ट्र अभियानच्या अंडर काही सॅम्पल गावांमध्ये पाण्याचा आणि रस्त्याचे म्हणजे रस्ते कसे आहेत सध्याची कंडिशन आणि पाण्याची व्यवस्था काय गावात हे त्याचे एक रिपोर्ट बनवायचा की बघ नेमकी ऍक्च्युअल सिच्युएशन काय गावात. काय मग तुम्ही केलं का 1-2 गावात स्टडी? अजून सर आम्ही फील्ड वर्क करतोय. कुठे करताय? कोकणामध्ये. कुठे? इथं पुण्याजवळ जायचं गाव इथं कशाला कोकणात जातो? जे आपले राजापूरचे व्हिडिओ होते त्याच्याकडनं तशी आमच्या या गावामध्ये अशा आहेत थोडे त्यातले तुम्ही गावाकडून. तुम्हाला माहिती काय पानशेतच्या पट्ट्यामध्ये गेला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली अजून त्या लोकांना त्या दवाखान्यात येता येत नाही. त्या ह्याच्यामध्ये आणतात काय ते म्हणतात डोलीमध्ये आणतात घालून. नाही इथं जवळ आहेत कशाला तिकडं कोकणात जायचं. जसं आता सिव्हिल इंजिनिअरिंगचं टूर काढायचे कुठं जायचं चेन्नईला जायचं. इथं तुम्ही ज्या बिल्डिंग काम चालले फर्ग्युसन रोडला काम चालले दाखवा ना तिथे जा दर रविवारी जा तिथं रिपोर्ट द्या काय. राजापूरचं दिले तुम्हाला ठीक. बरं काय केलं तुम्ही तिथे? तिथे जाऊन सर सध्या आम्ही तिथले रस्ते कसे आहेत त्याला कॅटेगराईज करायचे. कसे आहेत काय केलं काय तुम्ही सांगा तिथे. फील्डवर आम्ही सध्या फक्त तिथे डाटा कलेक्ट करतो की हाऊस होल्ड सर्वे करणे पाणी कुणाला कसं जातं किती वेळ जातं LPCD त्यातली कॅल्क्युलेट करायची आहेत ना. त्यानंतर रस्ते कसे आहेत म्हणजे कोणत्या क्वालिटी म्हणजे जनरल क्वालिटी डिसाइड करायची की या रस्त्यावर. ओके मला आता तुम्ही सांगा तुमच्या माहितीनुसार रस्त्यांचे प्रकार सांगा. रस्त्यांचे प्रकार सर एक्सप्रेस वे त्यानंतर स्टेट हायवे नॅशनल हायवे विलेज रोड मेजर डिस्ट्रिक्ट रोड आणि अदर डिस्ट्रिक्ट रोड. हा तुमचा कशावर अवलंबून झाला हे क्लासिफिकेशन कशावर अवलंबून आहे आता? हे सर रोडच्या विड्थ आणि कुठे दुसरा बेस्ड ऑन द मटेरियल. बेस्ड ऑन द मटेरियल सर एक बिटून असतं त्यानंतर कॉन्क्रीट सिमेंट कॉन्क्रीट आणि त्यानंतर सर एक खडीकरण केलेलं असं त्यावर येस डांबर टाकलेलं नाही विदाउट डांबर कच्चा रस्ता. आता तुम्ही जे राजापूरचा रस्ता बघताय तो या 3 पैकी कुठला आहे? सर सगळे रस्ते डांबरीकरण केलेले आहेत आणि डांबरीकरण होऊन कित्येक वर्ष गेले. किती वर्ष म्हणजे 20 वर्षांच्या आसपास. अजून टिकून येते नाही येत ते. रस्त्यांची खडी म्हणजे जे आपण वरून बिटुमिनचा लेअर करत असतो तो लेअर पूर्ण त्याचं हे होऊन गेलं एकदम धूप होऊन गेली त्या लेअरची वरच्या. तर खालची सगळी ती खडी जी असते जाड ती वर आली. काही खडी कुठल्या लेअरची येते कुठल्या पाठची खडी? रस्त्याचे प्रकार आहेत रस्त्याचे भरपूर लेअर आहे ते कुठले लेअर आहेत आणि ते तुम्ही कुठल्या लेअरच्या संदर्भात बोलताय? ते लेअरचं नाव मला नाही आठवत आहे पण तो खडी जे मधला पार्ट जो जाड लेअर असतो आपला खडीचा त्याचं नाव. खडी आणि त्याच्यात रस्त्याच्या संदर्भामध्ये 2 प्रकार. एक खडी आपण हा शब्द वापरतो आपण मेटल हा शब्द वापरतो. तुम्ही तिसरी गोष्ट जी म्हणाला की पॅकेज जे मिळायला पाहिजे ते कॉलेजवर डिपेंड पाहिजे. नाही कॉलेजवर डिपेंड असते कारण प्लेसमेंटच्या कंपनीज कॉलेजला कॉलेजवर डिपेंडेंट असं काही नसतं. डिपेंड्स ऑन इंडिव्हिज्युअल. नरेला कॉलेज आम्ही तिथे गेलो होतो एकदा एका मुलीला 25 लाखाचे पॅकेज मिळालं होतं. किती वर्ष आधी 7 वर्ष. तुमच्या COEP मध्ये पण नव्हतं ते दॅट डज नॉट मीन. प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल कपॅसिटीवर आहे. ठीक आहे आता आपण सर्वे करतो तर ड्रोननी करतो काही सर्वे की नाही करत? कुठला लँड सर्वे असेल कुठला ड्रोननी करतो. मग ते जे ड्रोननी फोटोग्राफी वगैरे करतो तर याला काही परमिशन लागते की आपल्याकडे आहे म्हणून उडवायचं? परमिशन लागते आणि त्यासाठी कायद्याचं नाव नाही माहिती पण आत्ताच कायदा आलेला आहे. आणि ती परमिशन कोण देतं मग कुणाकडे जायचं? तर मला लग्नात उडवायचे कलेक्टरकडे.
बरं. सॉरी सर, एक्स्ट्रीमली सॉरी, पोलीस का बरं, कशाला परमिशन आता ड्रोनचा इलिगल वापर होऊ शकतो. काय म्हणजे फॉर एक्झाम्पल? जसं फॉर एक्झाम्पल एखाद्यावर नजर ठेवणे, म्हणजे आता जसं कुणाच्या घरामध्ये काय चालू आहे ते ड्रोनने आपण कुठेही बसून कॅप्चर करू शकतो. आणि बाकी जे जसे की स्फोटक वगैरे ते पण त्यांनी कॅरी केली जाऊ शकतात, स्फोटक कॅरी करू शकतात. नंतर तुम्ही एखाद्या रेखी करू शकता घराची, डिटेल त्याचा कॅमेरा वगैरे कुठे काय वगैरे रेकी करू शकतो. रेखी आता आम्ही इथं काय करतो, ड्रोन येईल का, कळेल का? तुम्ही म्हणता की घरात काय चाललंय बघतो, हा इथं ड्रोनवर लावला, हे आपण आता काय करतो कळेल का? नाही. फक्त यांची बाबा की कुठली इन्फिनिटी अकॅडमी कुठे आहे, गणपती तिथे आहे, ते चेक तेवढं करू शकेल, बाकी काय. जे GIS मध्ये डेटा कलेक्ट करतो, रास्टर डेटा असतो आणि तुमचा वेक्टर डेटा असतो. आता एक एरिया आहे जंगलचा, त्या जंगलची बाउंड्री मी कॅप्चर केली आहे, बरोबर आहे, आणि त्याचं लोकेशन क्रिएट केलंय, कॅप्चर केलंय आणि ते मला मेन्शन करायचं नकाशामध्ये. तर कुठे कुठला डेटा यूज होतोय? सर लोकेशन जेव्हा आपण बाउंड्री दाखवतो पॉलिगॉन मध्ये असते, जी की वेक्टर डेटा आहे, तो वेक्टर डेटा आहे. बरं, म्हणजे जंगलाचा जो एरिया आहे तो वेक्टर डेटा असेल. वेक्टर मध्ये दाखवतो. बरं, आणि रास्टर कुठला? रास्टर तिथली आपण हाईट्स, झाडांचे व्हेजिटेशन वगैरे जे घेतो, रिमोट सेन्सिंग वरनं आपल्याला इमेजेस मिळतात, जे आपल्याला व्हेजिटेशन कुठे दाट आहे, कुठे कमी आहे हे काढतो, हे रास्टर डेटावर. हे रास्टर डेटा. आता तुम्ही सेन्सिंग किंवा रिमोट सेन्सिंग म्हटलंय, हे जे सेन्सर्स बसवलेले असतात, हे जे सॅटेलाइट्स असतात त्याच्याशी रिलेटेड, रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट म्हणतो, याची हाईट किती असते? सर हाईट डिपेंड्स ऑन सॅटेलाइट्स, लो ऑर्बिट अँड हायर ऑर्बिट, बोथ सॅटेलाइट्स. पण मग जे आपण GPS साठी वापरतो, ओके, जीपीएस साठी सर जिओ स्टेशनरी सॅटेलाइट म्हणजे काय? 36,000 किलोमीटर अबोव जिओ स्टेशनरी असतो. म्हणजे जिओ स्टेशनरी म्हणजे काय? म्हणजे सर तो अर्थ ज्या स्पीडने रोटेट होते त्या स्पीडने तो रोटेट होतो अर्थच्या आणि त्याच डिरेक्शन मध्ये पण. जसं की आपण एका पोझिशन वरनं अर्थ वरनं तो सॅटेलाइट बघू तो आपल्याला एकाच जागी दिसेल, स्टेशनरी वर दिसेल असं. बरं, आणि मग हे जे जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स आहेत याचं लाईफ किती असतं? सर आयडिया नाही. बरं, ठीक आहे, चला ओके. असिस्टंट टाउन प्लॅनर म्हणजे सहाय्यक नगर रचनाकार या परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश मिळवणाऱ्या इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी आणि महाराष्ट्राला रँकर देणाऱ्या पब्लिकेशन तर्फे आता इन्फिनिटी घेऊन आलेला आहे ATP संच. 4 विभागांमध्ये तुमचा 2022चा जो रिवाइज सिलेबस आहे तो खूप छान पद्धतीने याच्यामध्ये मांडलेला आहे. जे एक्सपर्ट फॅकल्टी आहेत, जे कंटेंट डेव्हलपर आहेत आणि जे नुकतेच सिलेक्ट झाले होते 2022 या विद्यार्थ्यांनी रिव्ह्यू दिलेला आहे, हे एकमेव सेट आहे जो तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी एक उत्तम मार्गदर्शक ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये 4 सेक्शन आहेत. सेक्शन 1 मध्ये तुमचे जे काही ऍक्ट्स आहेत ते ऍक्ट्स खूप चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत. सेक्शन 2 आहे. सेक्शन 2 मध्ये सुद्धा RTI RTS सारखे ऍक्ट्स, त्याच्या व्यतिरिक्त जे बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट असतील किंवा बाकीचे ऍक्ट्स असतील हे दिलेले आहेत. त्यानंतर सेक्शन 3 मध्ये जे टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत, टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असेल, RP DP जो कोर सब्जेक्ट आहे ते असेल, हे सगळं दिलेलं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त सेक्शन 4 तुमच्या सिलेबस नुसार, मग ट्रान्सपोर्टेशन असेल, एन्व्हायरमेंटल असेल, ASR असेल, हे सगळं खूप छान पद्धतीने या सेट मध्ये मांडलेलं आहे. हा एक असा कॉम्प्रेशन सेट आहे जो तुमच्या स्टडीला यशापर्यंत पोहोचण्याची आम्ही खात्री देतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा सेट हवा असेल तर ड्रीम पाथ पब्लिकेशन, मानकरवाडा, पत्र मारुती चौक, नारायणपेठ, पुणे येथे तुम्ही येऊ शकता किंवा आमच्या वेबसाईटवरनं सुद्धा हा तुम्ही ऑनलाईन घर बसल्या परचेस करू शकता. या 4 बुकच्या सेटमध्ये फॉर एक्झाम्पल हा सेट 3 आहे, ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी, अर्बनायझेशन, गव्हर्नमेंट स्कीम, मिशन्स, पॉलिसीज इन इंडिया अँड महाराष्ट्र, थेरीज ऑफ प्लॅनिंग, RP, TP, TPS, लोकल एरिया प्लॅन, डेव्हलपमेंट चार्जेस अँड अपील, हे इतकं स्पेसिफिक टॉपिक्स याच्यामध्ये दिलेले आहे. आता हे टॉपिक जर मला सर्च करायचे असेल तर इंडेक्सला जायची गरज नाही. मी जर बुक्सच्या या साईडला बघितलं तर मला सहज टॉपिक मिळतील. तिथे जर मी गेलो तर त्याच्यामधलाही स्पेसिफिक स्कीम्स मला मिळतील. फॉर एक्झाम्पल PMKY. ओके, आता ह्या टाईपचे जे
ऍडिशनल फीचर्स या बुकमध्ये दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल इथे टेक्नॉलॉजीचा GIS हा टॉपिक दिसतोय, म्हणजे मला सर्च करत बसावं लागत नाही. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जर सुरुवात आपण बघितली तर बुक्सचे हायलाइट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने इथे दिलेले आहेत. म्हणजे या बुक्समध्ये नवीन काय ऍड केलेलं आहे, प्रिव्हियस इयरशी रिलेटेड संबंधित काय आहे, QR कोड कुठल्या कुठल्या गव्हर्नमेंट स्कीम साठी दिलेले आहेत आणि रिवाइज कशा पद्धतीने केलेले आहेत, वेटेज इंडिकेटर कसे दिलेले आहेत, हे खूप छान पद्धतीने बुकच्या सुरुवातीलाच दिलेलं आहे. याच्यामध्ये जर अजून आपण आतमध्ये गेलो तर विद्यार्थी मित्रांनो ऑथर्स नोट्स मध्ये कम्प्लीट जे काही कंटेंट डेव्हलपर होते, आमचे ऑथर होते, एक्सपर्ट्स होते, त्यांनी खूप छान पद्धतीने या बुक्सला कसं वाचायचं, कसं रीड करायचं हे सुद्धा दिलेलं आहे. त्याच व्यतिरिक्त आपल्या गिरीश सरांचा इथे मेसेज सुद्धा आहे जो तुम्हाला नक्कीच मोटिवेट करेल. विद्यार्थी मित्रांनो इंडेक्सच्या व्यतिरिक्त बघा, आता हा टेक्नॉलॉजी टॉपिक आहे, तर टेक्नॉलॉजी टॉपिक वरती 2022 मध्ये किती क्वेश्चन्स आले होते, किती मार्कासाठी आले होते, हे बायफर्केशन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि असंच प्रत्येक सेक्शन मध्ये सुद्धा त्यांनी कंप्लीट तुम्हाला इनपुट दिलेला आहे. याच्यामध्ये जर आपण शेवटच्या पेजवरती जाल तर तिथे ज्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत एक्झामच्या पद्धतीने, तसं पिक्चोरियल फॉर्मॅट मधली इन्फॉर्मेशन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो यश मिळवायचं असेल तर हा संच तुमच्याकडे असलाच पाहिजे.